तर व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप आपली नसल्याचं कुणाल दराडे यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्या ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी करावी अशी देखील मागणी त्यांनी केली आहे. गीते आणि दराडे हे कौटुंबिक संबंध आहेत. गोकुळ गीते आणि गणेश गीते हे भाऊ आहेत. ऑडिओ क्लिप नेमकी कुणाची याची स्वतः माहिती घेणार आहे. ती ऑडिओ क्लिप आपली असेल तर स्वतः गणेश गीते आणि गोकुळ गीते सांगतील ते करणार असंही त्यांनी म्हटलेलं आहे. नाशिकच्या विधान परिषद निवडणुकीमध्ये गोकुळ गीते अखेर यांनी माघार घेतलेली नाही. ते मैदानामध्येच आहेत. फक्त गणेश गीते यांनी माघार घेतली आहे. कारण सांगण्यात आलंय कुणाल दराडे यांनी वडिलांच्या बद्दल अपशब्द वापरले. कुणाल दराडे आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया असे काही अपशब्द आपण गणेश गीते यांच्या वडिलांबद्दल वापरले होते. मी आपल्या माध्यमातून गोकुळ भाऊ आणि गणेश भाऊ यांना दोघांनाही सांगू इच्छितो की ती जर ऑडिओ क्लिप माझी जर असेल तर तुम्ही ती फॉरेन्सिक डिपार्टमेंटमध्ये दाखवा, किंबहुना अजून कुठलं एखादं ऑर्गनायझेशन असेल तिथे तुम्ही ती चेक करा. आणि ती जर ऑडिओ क्लिप जर माझी असेल, माझा रिअली व्हॉईस असेल तर तुम्ही सांगाल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे. मी शिक्षा याच्यासाठी बोलतो आहे कारण आम्ही एक परिवार आहोत आणि गोकुळ भाऊ असतील, गणेश भाऊ असतील, यांच्या परिवाराबद्दल आमचे गेल्या 40 वर्षापासूनचे संबंध आहे आणि हेच विरोधकांना त्या ठिकाणी दाखवलं नाही आहे. विरोधक म्हणजे कोण? ते तर तुमचे मित्रच आहेत महायुतीतले. विरोधक असं नाही, महायुती. आता कसं असतं, विरोधक याचा अर्थ असा आहे का ते आता मला R&D करावं लागेल ना. कसं आहे, आता आपण इतिहास महाभारत रामायणपासून बघत आलो होतो. म्हणजे केसानी गळा कसा कापला जातो हा आपण महाभारतापासून रामायणपासून बघत आलेलो आहे. त्यामुळे मला नव्याने त्याचं उदाहरण देण्याची गरज नाही. अटल आहे आणि संघर्ष करत असताना अशा अडचणी नेहमी येत असतात आणि ह्या अडचणीला सामोरे जाऊ आणि दोघा भावांचे, गणेश भाऊ असतील, गोकुळ भाऊ असतील, यांचे 100% मी घरी जाऊन गैरसमज दूर करणार. मात्र अशी काही क्लिप असेल तर ती समोर आणावी, त्याची फॉरेन्सिक तपासणी करावी आणि जर दोषी असेल तर मी सुद्धा म्हणजे शिक्षा भोगायला तयार आहे अशा पद्धतीचं वक्तव्य हे कुणाल दराडे यांनी केलेलं आहे. मात्र एकूणच आता ते दोन्ही भावांशी बोलून याबाबतचा तोडगा करण्याचा प्रयत्न करणार. व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेचे योगेश खरे, झी मीडिया, नाशिक.